सुरू करायचं. आणि सर बोलू. जास्त या की कोण झाला कोण झाला काय म्हणते झालं. हॅलो आलं की त्यांचं. आवाज हॅलो. हा ठीक आहे सर. हा आवाज येतोय ना माझा? हो येतोय 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 येतोय. माईक हा सर. कुलकर्णी सर. हा बोला सर. हा तुमचा हा येतोय आवाज येतोय. येतोय ना? ओके ठीक आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सदाशिवराव मंडिक महाविद्यालय मुरगुड आणि दूधसागर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास विभाग आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सद्यस्थिती या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आज संपन्न होत आहे. आजच्या कार्यशाळेतील प्रमुख वक्ते आदरणीय प्रसाद कुलकर्णी सर, या कार्यशाळेचे समन्वयक इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर यार माने सर, सहकारी डॉक्टर एस आर पाटील सर, अग्रणी योजनेचे समन्वयक डॉक्टर उमेदवार सर, IPSCचे प्रमुख प्राध्यापक चोपडे सर, सदाशिवराव मंडिक महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर अर्जुन कुंभार सर, डॉक्टर शिवाजीराव हुडगे, माझे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाचा इतिहास आज आपण त्याचा धावता आढावा घेणार आहोत. 1947 ते आज या काळाचा विचार करता आपण अंतर्मुख होऊन चिंतन करणे गरजेचं आहे. मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा
प्राथमिक गरजा आणि त्या पाठोपाठ आरोग्य व शिक्षण या सर्व प्रश्नांची निर्गत झाली आहे का, सर्वसामान्यापर्यंत हे पोचले आहे का, तर त्याचे उत्तर आपल्याला नकारार्थक द्यावे लागेल. अजूनही खेडेगावामध्ये, आदिवासी भागात गोरगरीब जनतेपर्यंत या सुविधा गेल्या नाहीत. एकीकडे भारतामध्ये प्रचंड श्रीमंती तर दुसरीकडे प्रचंड गरिबी ही तफावत दिसते आहे. याला कारणीभूत कोण, तर आपण सर्वजणच, असं त्याचं उत्तर असेल. आजच्या काळात वाढलेली महागाई, होणारा भ्रष्टाचार आणि अक्षरशः थैमान घातलेला आहे. याबरोबर महापूर, दुष्काळ, रोगराई यामुळे सर्वसामान्यांचं कंबरड मोडलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या विषयाचा विचार करताना एक दोन गोष्टींचा संदर्भ मी मुद्दामहून ह्या प्रास्ताविकामध्ये स्वागतामध्ये देणार आहे. नारायण सुर्वे 2 दिवस या कवितेमध्ये लिहून जातात. 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, हिशेब करतो आहे राहिले डोईवर किती उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्याचं जिंदगी बरबाद झाली. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक आणि मूलभूत गरजा आज आपण पूर्ण करू शकत नाही. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. तर आजच्या या विषयाचा विचार करता स्वातंत्र्य दिनाबाबत गोलपिटाकार नामदेव ढसाळ असे म्हणतात की स्वातंत्र्य म्हणजे कोण्या गाढविणीचं नाव. असे जे प्रश्न ज्यावेळी उद्रेकानं समोर येतात त्यावेळी आपण अंतर्मुख होणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी एका कवितेचा मी उल्लेख करणार आहे. कुसुमाग्रजांची अखेर कमाई नावाची कविता आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात ज्या महामानवांनी संपूर्ण भारत देशाने, संपूर्ण मानवजातीचा विचार केला, परंतु आपण इतके संकुचित होत गेलो की आपण या महापुरुषांना आपल्या आपल्या जातीत वाटून घेतलं. आणि त्याची एक खंत कवी कुसुमाग्रज येथे व्यक्त करतात. कवितेचं नाव आहे अखेर कमाई. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, मी शेवटी झालो माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधीजींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तुमच्या पाठीशी, माझ्या पाठीशी सरकारी कचेरीतील भिंती. इतकं दुर्दैव त्यांच्या वाट्याला आलं. म्हणजे आपण या महामानवांची जी कुचेष्टा केली, जाती जाती वाटून घेतलं आणि मानवता बाजूलाच पडली, त्याचे अत्यंत प्रखर वास्तव त्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सर्व सुविधा स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांमध्ये सर्वसामान्यापर्यंत पोहोचल्या काय, सद्यस्थिती आपण विचारात घेऊ. हे भयानक वास्तव आहे. आणि म्हणून आजचा जो विषय आहे त्या अशा भयानक वास्तवात आपण अमृत महोत्सवी सुवर्ण महोत्सव साजरा करतो आहोत त्याला. तर या सगळ्याचं चिंतन होणं या विषयाच्या अनुषंगाने मला गरजेचं वाटतं. पुन्हा एकदा मी सहभागी सर्वांचं, उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. दूधसागर महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील आणि या आपल्या एक दिवसीय कार्यशाळेचं प्रास्ताविक आणि एक प्रकारचं स्वागत हे आपल्या समोर केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये जॉईन झालेले जे क्लस्टर कॉलेजच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, आमच्या महाविद्यालयातील आमचे सर्व सहकारी विद्यार्थी आणि महत्त्वाचं म्हणजे मी हा जो आपला विषय निवडलेला आहे या विषयाची मांडणी करणारे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, मार्गदर्शक आहेत, आदरणीय प्रसाद कुलकर्णी सर यांचा परिचय करून देणं आणि त्यानंतर 1-2 मुद्दे या विषयाच्या अनुषंगाने मी मांडेन आणि त्यानंतर
आपले जे प्रमुख पाहुणे आहेत हे आपलं जे मार्गदर्शन आहे हे विस्तृतपणे आपल्याला करतील. सर्वप्रथम आपल्या या कार्यशाळेचे मार्गदर्शक जे आहेत ते प्रसाद कुलकर्णी सर, हे प्रबोधन नावाचं जे इचलकरंजीतून मासिक निघतं या मासिकाचे संपादक आहेत. त्यांची खरी ओळख आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक पैलू आहेत. ते चांगले वक्ते आहेत, चांगले लेखक आहेत. त्यांची जवळजवळ 28 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्याचबरोबर खूप लिखाण त्यांनी केलेलं आहे. कारण एका मासिकाचा या मासिकाचं जवळजवळ ते 20 वर्ष संपादक म्हणून काम करत आहे. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतोय यासाठी की आज आपला देश संविधानानुसार चाललेला आहे काय. संविधानामध्ये आपल्याला जे आपलं एक एम आहे की आपला देश आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवायचा आहे, आपल्या देशाचा विकास करायचा आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशाच्या मध्ये समाजवाद निर्माण व्हायला पाहिजे, सर्वसामान्यांचे प्रश्न मिटले पाहिजेत. म्हणजे समाजवादी विचार, लोकशाहीचा विचार, मानवतावादी विचार या विचाराची पेरणी करणाऱ्या संस्था आज महाराष्ट्रामध्ये फारच कमी आहेत. त्यापैकी एक या विचाराची मांडणी करण्यासाठी जे आपलं मासिक चालवत आहेत, खरं म्हणजे त्याची आणखीन एक महत्वाची ओळख आहे ती असं आहे की महाराष्ट्रामध्ये समाजवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी, पुरोगामी विचाराचा प्रसार करण्यासाठी जे एक व्यासपीठ तयार केलं गेलं समाजवादी प्रबोधिनी म्हणून, आचार्य शांतारामजी गरुड म्हणून जे आमचे मार्गदर्शक होते आणि महाराष्ट्राला त्यांनी पुरोगामी बनवायचा त्यांनी प्रयत्न केला. त्या गरुडांचा जो विचार आहे, समाजवादी जो विचार आहे, त्याचा प्रसार करण्याचं काम हे कुलकर्णी सर करतायत. त्यांनी वाचकांचा पत्रव्यवहार यामध्ये इतकी पत्र लिहिली आहेत की 1000हून जास्त पत्र विविध वर्तमानपत्रात लिहिलेले आहेत. ते स्वतः संपादक आहेत, त्यांनी लेखन केलेलं आहे. तर वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी 1000 पेक्षा जास्त पत्र लिहिले आहेत. अनेक त्यांच्या पत्रांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कामाला ते पुरोगामी चळवळीमध्ये, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये आणि एकूणच वंचितांची जी चळवळ आहे, कामगारांची जी चळवळ आहे, इचलकरंजी आणि या परिसरामध्ये चालणारी चळवळ आहे, या चळवळीमध्ये काम करणारे हे आपले मार्गदर्शक आहेत. म्हणून मला विशेष आनंद होतोय की कुलकर्णी सर विस्ताराने या विषयाची मांडणी करतील. तर कुलकर्णी सर लेखक आहेत, वक्ते आहेत, विशेषतः विचारवंत आहेत आणि पुरोगामी विचाराची मांडणी आज आपल्या देशाला ज्या विचारांची गरज आहे त्या मांडणी करणारे ते लेखक आहेत. आणि म्हणून त्यांना आम्ही या विषयावरती मांडणी करण्याच्या संदर्भात बोलवलेलं आहे. आता या विषयाच्या अनुषंगाने आदरणीय प्राचार्याने आपल्यासमोर 1-2 मुद्दे मांडले, तसेच मी सुद्धा आपल्या समोर 1-2 मुद्दे मांडायचा प्रयत्न करतो. आपण जर पाहिलं तर 1950 पासून आपली राज्यघटना अस्तित्वात आली आणि राज्यघटनेचं जे प्रियांबल आहे किंवा प्रास्ताविका आहे, त्या प्रास्ताविकामध्ये आपल्याला आपल्या राष्ट्रानं, आपल्या देशानं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचं जे काय महत्व आहे हे नागरिकांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे घटनेनं आपल्याला विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यानंतर बोलण्याचं, चालण्याचं, संपत्ती धारण करण्याचे अनेक स्वातंत्र्य हे आपल्याला घटनेनं दिलेलं आहे. पण हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे स्वातंत्र्यानंतरच्या जन्मलेल्या पिढ्यांना त्याचं महत्व वाटणार नाही. जे पारतंत्र्यात होते त्यांना याचं महत्व आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालं नाही. विद्यार्थी मित्र आणि सहकारी मित्र, आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपल्या देशाचा इतिहास हा प्रचंड चांगला आहे, परंतु त्याचबरोबर तो तसा गुलामीचाही इतिहास आहे. जवळजवळ 12व्या शतकापासून आपला देश हा 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत राजकीय दृष्ट्या गुलाम होता. म्हणजे सुलतानशाहीचा कालखंड गेला, त्यानंतर मोगल आले, मोगलांचा कालखंड गेला,
त्याच्यानंतर डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले आणि इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. आता हे सगळं करत असताना पुढं आपल्या लोकांनी आपला देश स्वतंत्र करण्यासाठी खूप मेहनत केली. मग त्याची सुरुवात 1857 पासून झाली. 1857 झालं, त्यानंतर 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली. त्याच्यानंतर गांधींच्या नेतृत्वाखाली, लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली, भगतसिंगांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या विचार प्रवाहाने प्रचंड मेहनत केलेली आहे आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की कित्येक माणसं, म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड हे प्रसंग आपल्याला माहिती आहे, कित्येक निरपराध माणसं स्वातंत्र्यासाठी मेलेली आहे. म्हणजे हजारो माणसांनी बलिदान दिलेलं आहे, हजारो माणसांनी काळा पाण्याची शिक्षा घेतलेली आहे, हजारो माणसांनी आपल्या घरादाराचा त्याग केलेला आहे आणि प्रचंड यातना सहन केलेल्या आहेत. अगदी तुम्हाला साधं उदाहरण सांगता येईल की 1942 ला छोडो भारत आंदोलन जे सुरू झालं, त्याचं लोन गावापर्यंत पोहोचलं होतं, अगदी आपली गारगोटीपर्यंत पोहोचलेलं होतं. गारगोटीला ज्यावेळेस तिथं उठाव झाला, तर उठाव झाल्यानंतर तिथं आपले जे हे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते, यांचं वय साधारणपणे 18 पासून ते 22 पर्यंत होते आणि सगळी अनमॅरिड असे हे स्वातंत्र्य सैनिक होते. आणि तो तिथं त्यांनी जो उठाव केला, तर त्यांच्यावरती सरकारी पोलिसांनी गोळीबार केला आणि त्या ठिकाणी 8-9 माणसं मारली गेली. बघा, ती मारली गेली. स्वातंत्र्य मिळावं म्हणून नाना पाटील जसे प्रयत्न करत होते, गांधीजी प्रयत्न करत होते, सामान्य माणसंही प्रयत्न करत होते. आणि त्या 8 माणसांचा तिथं मृत्यू झाल्यानंतर प्रत्यक्षात त्यांचे वारस पुढे आले नाहीत. कशासाठी आले नाहीत? त्यांचं क्रियाकर्म करण्यासाठी, कारण ब्रिटिशांच्या सत्तेचा एवढा धाक होता. आणि मग अशा लोकांना बेवारस म्हणून त्यांचं क्रियाकर्म करावं लागलेलं आहे कोल्हापूरला नेऊन. ही गोष्ट लक्षात घ्या. तर सांगायचा मुद्दा असा की स्वातंत्र्य सहजासहजी आपल्याला मिळालं नाही, त्यासाठी आपल्या मागच्या पिढ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आणि मग असं त्याग करून, जीव जाऊन, अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा भोगल्यानंतर मग आपल्याला 47 ला स्वातंत्र्य मिळालं. याच्यामध्ये शेतकरी आहेत, कामगार आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, अनेक लोक आहेत, यांनी प्रचंड मेहनत केल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बघा, 800 वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळतं, तेव्हा त्या स्वातंत्र्यामध्ये आता आपल्याला विकासाची स्थिती प्राप्त होते. घटनेनं मगाशी मी म्हणालो जसं की घटनेनं आपल्याला विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि मग आपल्या विषयाकडे मी येतो, तेव्हा आपल्या विषयामध्ये मी असं म्हटलेलं आहे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सद्यस्थिती. म्हणजे आता मी काय, मला या निमित्तानं मांडायचं आहे की या अनुषंगानं घटनेनं आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आज देशाची स्थिती काय आहे? शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होतो आणि शेतकरी आंदोलन करायला जातात, तेव्हा त्यांना बोलू दिलं जात नाही, त्यांना आंदोलन करू दिलं जात नाही. ही स्वातंत्र्याची गळचेपी आहे. काश्मीरमध्ये गेले वर्षभर कोणत्याही प्रकारचं इंटरनेट सुरू नाही, काही नाही. याचा अर्थ तुम्ही त्यांचं बोलण्या चालण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेता. अशी स्थिती सध्या चाललेली आहे. घटनेनं, भारतीय संविधानानं आपल्याला जे हक्क दिलेले आहेत, नागरिक म्हणून अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेले आहेत, ते स्वातंत्र्याचा संकोच हे सध्या सत्ताधारी लोक करत आहेत असं दिसतं. म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की हे मिळालेलं स्वातंत्र्य हे फार महत्वाचं आहे, त्यागाने मिळालेलं स्वातंत्र्य आहे. आणि या स्वातंत्र्याचा संकोच काही लोक करत आहेत. हे स्वातंत्र्य आपल्यापासून काही शेडजी लोक काढून घेत आहेत का काय, किंवा हे काही लोक घटक काढून घेतात का काय? बघा, आज आपल्या देशात दिसतंय की सदान कदा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, अमुक ठिकाण असेल, मंत्रालय असेल, 137 कलम लावलेलं आहे. म्हणजे तुम्ही आंदोलन करायचे नाही, तुमचे दुःख मांडायचे नाहीत, तुमच्या अडचणी मांडायचे नाहीत. संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य जे आहे, आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य आहे, या स्वातंत्र्याचा संकोच सध्या चाललेला आहे. आणि बंधूंनो, म्हणून बघा सरांनी मुद्दा मांडला तसा की गेल्या 74 वर्षामध्ये या देशातल्या सामान्य माणसापर्यंत स्वातंत्र्य पोहोचलं का? पोहोचलं असतं तर मग काय व्हायला पाहिजे होतं? त्याचा विकास व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. आणि म्हणून स्वातंत्र्याची 25 वर्ष झाल्यानंतर कवी मंगेश पाडगावकरांनी एक कविता लिहिली की जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, उंच
प्रासादाना जाब विचारणार केव्हा. आणि खरंच आहे ते, ज्या मुंबईमध्ये अंबानी 50 मजल्याच्या टॉवरमध्ये राहतो, त्याच मुंबईमध्ये लाखो माणसं, या देशातील लाखो माणसं ही मेन कागदाच्या झोपडीमध्ये राहतात, किड्यासारखी गटारीमध्ये वळवळतात. हे सुद्धा आज आपल्या देशाचं वास्तव आहे. मुद्दा असा आहे की स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्यामध्ये सर्वसामान्यांचा विकास व्हायला पाहिजे होता, शेतकऱ्यांचे प्रश्न मिटायला पाहिजे होते, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, पण त्या काय झाल्या नाहीत. हे वास्तव आहे. आणि म्हणून हा विषय आपण निवडला की आता 74 वर्ष पूर्ण झालेले आहेत, की आता मात्र आपल्याला गप्प बसता कामा नये आणि या स्वातंत्र्याचा उपयोग करून आपलं स्वातंत्र्य धोक्यात आणणारे जर काही लोक प्रयत्न करत असतील, काही घटक प्रयत्न करत असतील, तर आपल्याला स्वातंत्र्याची एक दुसरी लढाई लढावी लागेल, ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर आज आपल्या देशात काय चाललंय सांगा, की कामगारांना संघटना बांधायचं नाही, त्यांनी बोलायचं नाही, ज्यांच्या अडचणी आहेत त्यांनी बोलायचं नाही, काय करायचं नाही, त्याचा अर्थ काय? मग आम्ही कसे स्वतंत्र आहोत? तर सांगायचा मुद्दा असा की या विषयाचं महत्व प्रचंड आहे आणि म्हणून पुढील 1 वर्षभर या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार वगैरे चालू राहतील. हे बरोबर आहे. शेवटचा एकच छोटा मुद्दा मी मांडतो आणि आपण थांबायला या ठिकाणी हरकत नाही. की बंधूंनो, मी स्वातंत्र्याची दुसरी लढाई इन द सेन्स, आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो त्या त्या क्षेत्रामध्ये आपलं स्वातंत्र्य कोण जर धोक्यात आणत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आपण बोलायला शिकलं पाहिजे. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर या विषयाच्या अनुषंगानं मुख्यतः पुढील वर्षभर चर्चा होतील. लीड कॉलेजच्या वतीनं आम्हाला अशा प्रकारचा विषय ठेवण्याची परवानगी मिळाली आणि तो आम्ही ठेवला. मला खात्री आहे की या विषयावरती चांगलं मार्गदर्शन होईल. आणि निश्चितपणे म्हणजे हे सांगण्याचं कारण असं मी तुम्हाला सांगतो की स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या पिढ्या आज कुठंतरी गरिबीमध्ये जगत आहेत, त्यांचे वारस गरिबीमध्ये जगत आहेत आणि स्वातंत्र्यामध्ये त्यांचा काही सहभाग नव्हता असे लोक मात्र आता सध्या काय करतायत की ह्याच्यामध्ये जाऊन बसलेत, पेन्शन नाही, खुर्चीवरती जाऊन बसलेत. मला मुद्दा हा सांगायचा आहे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला अशा वारसांनी, त्यांच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या लोकांनी राज्यकारभार करायला पाहिजे. पण दुर्दैवानं आपल्याकडे वेगळंच घडा लागलेलं आहे. आणि मला या निमित्तानं असं सांगायचं आहे की प्रचंड मेहनतीनं मिळवलेलं हे जे स्वातंत्र्य आहे ते टिकवायचं असेल तर भारतीय नागरिक जागृत झाला पाहिजे आणि संविधानानं आपल्याला जे दिलेले हक्क आहेत आणि जे स्वातंत्र्य आहेत हे आपण आपलं राखायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या निमित्तानं परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. प्रमुख पाहुणे आणि आपले मार्गदर्शक कुलकर्णी सर यांचे मी परत एकदा स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक पूर्ण करतो. धन्यवाद. कुलकर्णी सर. सर सुरू. हा, आवाज येतोय ना? हा, येतोय. हो, नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या दूधसागर महाविद्यालय बिद्री या महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीनं आणि अर्थातच अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आज आपल्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी ही जी 1 दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे, या कार्यशाळेचे अध्यक्ष आणि आपल्या दूधसागर महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर संजय पाटील, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर अनिल माने, डॉक्टर डी कोमेजवार, डॉक्टर अर्जुन कुंभार, त्याचबरोबर डॉक्टर SR पाटील आणि या 1 दिवसीय कार्यशाळेच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या अग्रणी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी. सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांनाच उद्या आपल्या भारताचा जो 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे त्या दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो.
मगाशी प्रास्ताविकामध्ये आणि आता म्हणजे माने सरांनी आणि प्राचार्य सरांनी या विषयाची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. आणि मला एका गोष्टीचा आनंद यासाठी आहे, मी सुरुवातीलाच नमूद करतो की येतं 75वा अमृत महोत्सवी वर्ष हे या विषयाच्या जनजागरणासाठी आपलं महाविद्यालय आणि अग्रणीच्या अंतर्गत आपण राबवणार आहात. हा अतिशय महत्वाचा असा उपक्रम आहे. त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या महाविद्यालयाचे आणि सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. विषयाचा उहापोह पार्श्वभूमी अतिशय चांगल्या सूत्रबद्ध रीतीनं पुढे गेलेली आहे. उद्या आपण भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आणि आपला अर्थातच आपल्या मांडणीचा विषयच असा आहे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सद्यस्थिती काय. आता सद्यस्थिती समजून घेत असताना थोडा इतिहास समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, ज्याची पार्श्वभूमी दोन्ही मान्यवरांनी माझ्या आधी केलेली आहे. मी साधारणतः 3 टप्प्यामध्ये एका माझ्या 50-55 किंवा तासाभराच्या मांडणीमध्ये या व्याख्यानाचे 3 टप्पे करणार आहे. एक म्हणजे स्वातंत्र्याचं आंदोलन काय होतं, त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचा इतिहास, स्वातंत्र्यानंतर आपल्याला ज्याचा उल्लेख आता सरांनी केला, आपण स्वीकारलेली राज्यघटना, त्या राज्यघटनेच्या आधारावर गेल्या 7-7.5 दशकामध्ये आपण केलेली वाटचाल आणि आज त्या वाटचालीनंतर आपल्या समोर उभी राहिलेली आव्हान, अशा साधारण 3 टप्प्यामध्ये मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार. खरं तर हा विषय इतका व्यापक आहे, प्रत्येक मुद्द्यावर एक दिवसभरचं चर्चासत्र आपल्याला घेता येणं शक्य आहे, कारण त्या विषयाचे आयाम आणि त्या विषयाची खोलीच इतकी आहे, त्याची उंची आणि रुंदी हे सगळंच इतकं मोठं आहे की तो एका तासाभराच्या व्याख्यानामध्ये आवरणारा विषय नाही. पण तरी सुद्धा मी काही महत्वाचे जे टप्पे आहेत ते टप्पे आपल्या समोर सांगेन. एक गोष्ट स्पष्ट आहे, आता सर म्हणाले ते खरं आहे की आपल्याला जसा स्वातंत्र्याचा इतिहास आहे त्याच पद्धतीनं पारतंत्र्याचा सुद्धा इतिहास आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जगामध्ये आपली जी भारतीय संस्कृती आहे किंवा भारतीय समाज रचना जी आहे, ती संस्कृती ही जगातल्या प्राचीन संस्कृतीपैकी एक म्हणून गणले जाते. जगामध्ये साधारणतः 2 अशा संस्कृती आहेत ज्याला आधुनिक काळातल्या जवळजवळ 5000 वर्षाचा इतिहास आपण सांगू शकतो. ती म्हणजे एक चीन संस्कृती आणि भारतीय संस्कृती. या सगळ्या 5000 वर्षाच्या सगळ्या इतिहासाकडे आपण बघितल्यानंतर सर म्हणाले ते खरंच आहे, आक्रमक आले, हे आले, ते आले, आपण पारतंत्र्यात आलो, इतर अनेक राजकीय आक्रमण इतर सुद्धा केली. भारतीय इतिहासामध्ये पारतंत्र्यामध्ये केवळ परकीय आले म्हणून आपण गेलेलो नाही, तर इथल्या काही व्यवस्थांनी तशी राज्यपद्धती इथे राबवली म्हणून सुद्धा एक प्रकारचं पारतंत्र्य आपण दशकानुदशक, शतकानुशतक उपभोगलेलं आहे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आज उद्याच्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर विचार करत असताना एक गोष्ट आपण अधोरेखित केली पाहिजे की एवढ्या सगळ्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये, शेकडो वर्षाच्या परंपरेमध्ये आपण राजेशाही बघितलेली आहे, इतर अनेक शाह्या बघितलेल्या आहेत, ब्रिटिशांची साम्राज्यशाही बघितलेली आहे. या सगळ्या शाह्या उलटवून लावून लोकशक्तीच्या बळावर आपण इथं संसदीय लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केलेली आहे. त्यामुळे एकीकडे राजेशाही असेल, इतर सगळ्या या शाह्या असतील, साम्राज्यशाही असेल, या सगळ्यांना हटवून आपण संसदीय लोकशाहीची इथं प्रस्थापना केलेली आहे. आणि आज त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे ज्याला नवभांडवलवादी म्हणू किंवा नवधर्मांधतावादी म्हणू, अशा पद्धतीचं एक सावट येऊ लागले की काय, आणि ते सावट अर्थातच हुकुमशाहीच्या सुप्त पद्धतीनं येताना आपल्याला दिसतं. ते आजच्या समोर आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. आणि म्हणून हे आव्हान जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण आपला इतिहास अधिक सजगपणानं बघितला पाहिजे, असं मानणारा मी एक अभ्यासक कार्यकर्ता आहे. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाकडे, आता मी फार प्राचीन इतिहासाकडे जात नाही वेळेच्या मर्यादेच्या अभावी, या सगळ्याकडे आपण बघितल्यानंतर एक आपल्या लक्षात येतं की इंग्रज इथं व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. नवभांडवलशाहीमध्ये नेमकं तेच होताना आपल्याला दिसते. 2-4 मूठभर भांडवलदारांच्या हातात ज्यावेळी तुमचा देश जातो त्यावेळी तुमच्या त्या पारतंत्र्याला सुरुवात झालेली असते. आता असं नाही आहे जगाच्या, आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये
की कुठलं तरी एक राज्य येऊन तुमच्यावर आक्रमण करेल आणि तुम्हाला पारतंत्र्याच्या खाईत लोटेल असं नाही. तुमची बाजारपेठ कॅप्चर केली, बाजारपेठेचे सगळे नीती नियम बनवण्याचे अधिकार एखाद्या भांडवलदारी कंपनीकडे व्यक्तीकडे गेले की आपोआप तुमच्या पारतंत्र्याला सुरुवात होत असते. आणि त्यामुळे ह्या सगळ्या इतिहास समजून घेत असताना, नवी आव्हानही समजून घेत असताना इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती. त्या जवळजवळ 150 वर्षाच्या ब्रिटिशांना घालवण्यासाठी आपल्या, मगाशी सरांनी म्हटलं तसं, आपल्या पूर्वजांनी जवळजवळ 90 वर्ष संघर्ष. तो 90 वर्षाचा कालखंड म्हणजे भारताचा स्वातंत्र्य आंदोलनाचा, स्वातंत्र्य लढ्याचा कालखंड आहे. ते म्हणजे 1857 ते 1947. बरोबर. म्हणजे ब्रिटिश इथं आले, इथे राजेशाही होतीच. या सगळ्या काळामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की, हॅलो ऐकू येत आहे ना? हा, जरा लाईट गेलेली आहे. तर ब्रिटिश इथं आल्यानंतर 1857 ते 1947 हा जो 90 वर्षाचा कालखंड आहे, तो 90 वर्षाचा कालखंड प्रामुख्यानं भारताचं स्वातंत्र्य आंदोलन म्हणून आपण ओळखतो. मगाशी सर म्हणाले ते खरं आहे की या 90 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये शब्दशः हजारो लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. वेगवेगळ्या विचारधारांचे, वेगवेगळ्या, ह्याचा अर्थ राष्ट्रीय विचारधारांचे वेगवेगळे प्रवाह होते त्याच्यामध्ये. काँग्रेस होतं, कम्युनिस्ट होते, समाजवादी होते. नव्हते कोण तर फक्त धर्मांध शक्ती ज्या होत्या त्या नव्हत्या. धर्मांध शक्तींचं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात योगदान नाही असं मी म्हणणार नाही, होतं, फक्त ते ब्रिटिशांच्या बाजूने होतं. हे या निमित्तानं आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनल्यानंतर त्यांना घालवण्यासाठी ते आमचं सर्वांगीण शोषण करत आहेत हे कळाल्यानंतर 1857 झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, सेनापती तात्या टोपे असतील, अशा सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन त्यावेळी भारताचा, ज्याला शेवटचा आपण बादशाह म्हणतो, तो बहादूरशाह जफर, जो एक फार मोठा गझलकार होता, शायर होता, त्या बहादूरशाह जफरच्या नेतृत्वाखाली 1857 पहिला ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये, ब्रिटिश शासनाच्या विरोधामध्ये एक अधिकृत उठाव झालेला आपल्याला दिसून येतो. आणि जो अर्थात तो काही संपूर्ण भारतभर झालेला होता असंही नाही, त्याची इतर अनेक कारण होती. चरबीचं कारण होतं, इथं दत्तक नामंजूर प्रकरण होतं, अनेक होती. पण एतद्देशीयांकडून ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या विरोधामध्ये काहीतरी एक कृती कार्यक्रम घेऊन होणारा लढा हे 1857च्या उठावाचं एक फार मोठं वैशिष्ट्य होतं. आणि मग त्या आपल्या लक्षात येतं की 10 मे 1857 रोजी मेरठ इथं शिपायांनी उठाव केलेला होता. इतर अनेक जमीनदारांच्या विरोधामध्ये उठाव सुरू होता. संस्थानिकांच्या विरोधामध्ये नाराजी होती. काही संस्थानिक ब्रिटिशांच्यावर नाराज होते. असं सगळं एकत्र येऊन 1857च्या ह्याच्यामध्ये उठाव झाला. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की त्याच्या आधी अनेक छोटी मोठी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड होत होती, छोट्या मोठ्या लढाया होत होत्या. हे सगळं पण ब्रिटिश आपल्या शक्तीच्या जोरावर, बंदुकीच्या जोरावर हे सगळं मोडून काढत होते. आणि मग ह्या सगळ्यातून एक 1857 उठाव सुरुवात झाल्यानंतर एक मुख्य बदल ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत ह्याच्यामध्ये एक असा बदल झाला की या सगळ्यामध्ये 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा, ब्रिटनच्या राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. आणि हा एक क्रांतिकारक बदल होता, कारण यामुळं ब्रिटिश पार्लमेंटनं ठराव करून त्या ठिकाणी जी ईस्ट इंडिया कंपनीची जी हुकूमत होती ती हुकूमत 1857च्या ह्याच्यानंतर गेली आणि या ठिकाणी अधिकृतरित्या ब्रिटिशांचं राज्य, ब्रिटिश रूल या ठिकाणी सुरू झालं. आता गंमत अशी आहे की भारतासारखा देश, एक तर लोकसंख्या मोठी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इथं प्रवेश झालेला नव्हता, शिक्षणाची कवाडं
फारच मूडभराना खुली झालेली होती. तीही अर्थात ब्रिटिश इथं आल्यामुळं त्याचाही काही फायदा झालेला होता. या सगळ्यामुळं ब्रिटिशांनी जी काही इथं विज्ञान तंत्रज्ञान आणि काही बदल जे आणले, त्याच्यामध्ये मग त्यांनी रेल्वे आणली, टेलिग्राफ आणला, प्रशासन एक पद्धतीचं इथं आणण्याचा प्रयत्न केला, सुरक्षी व्यवस्था इथं आणण्याचा प्रयत्न केला, इंग्रजी शिक्षणाचा गमभन इथं गिरवायला सुरुवात झाली. या सगळ्यांमुळे एक भारतातल्या काही मंडळींना असं वाटायला लागलं की अरे हे ब्रिटिशांची राजवट बरी आहे, हे ईश्वराचं राज्य आहे, परमेश्वरांनाच ब्रिटिशांना इथं आमच्यावर राज्य करा म्हणून धाडलेलं आहे, असं काही मंडळींना वाटायला सुरुवात झाली. आता मुद्दा असा आहे की ब्रिटिशांना हे परमेश्वरांना वगैरे काही धाडलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये निखळ अर्थकारण, निखळ राजकारण, निखळ साम्राज्यवाद हा ब्रिटिश सत्तेचा होता. कारण त्यांच्याकडून सगळी संसाधनं होती. आणि ब्रिटिश इथं काय तुम्हाला शहाणं करायला म्हणजे आपल्याला शहाणं करायला आलेच नव्हते. या सर्वार्थानं सुजलाम सुफलाम असलेल्या देशाचं सर्वार्थानं शोषण करणं म्हणजे आर्थिक कंगाल करणं, थोडक्यात मानसिक लोकांना गुलाम करणं, या हेतूनच ब्रिटिश इथं आलेले होते. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल ब्रिटिश इथं आले, त्यांनी सुविधा कशासाठी निर्माण केल्या, पोस्टापासून रेल्वेपर्यंतच्या, त्यांचा राज्यकारभार सुरळीत करण्यासाठी. भारतीय जनतेबद्दल त्यांना काहीतरी कणव होती, त्यांना काहीतरी इथं त्यांना काळीज द्रवलं आणि म्हणून त्यांनी मूलभूत बदल केले असं अजिबात नव्हतं. त्यांना राज्यकारभार करण्यासाठी, त्यांना इथल्या जनतेचं शोषण करण्यासाठी, त्यांना आपला देश श्रीमंत करण्यासाठी हे सगळं आवश्यक होतं. आणि म्हणून त्यांनी या सुधारणा केल्या. आणि नुसत्या सुधारणा करून ते थांबले नाही, तर त्यांनी गाजरकाठीची नीती इथं अवलंबली, फोडा व झोडा ही नीती अवलंबली. म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या पूर्वी, ब्रिटिश साम्राज्यवादाच्या आधी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये धर्मावर आधारित फार मोठी युद्ध झालेली आपल्याला दिसत नाही. धर्मावर आधारित द्वेष भावना समाजामध्ये रुजलेली आपल्याला दिसत नाही. या देशामध्ये अनेक शतकं मुस्लिम राजवट बादशहांनी काम केलं, त्यांची राजवट होती इथं. म्हणून का अखंड संपूर्ण देश मुस्लिम नाही झाला त्यांनी केला, किंवा असंही नाही ज्या ठिकाणी हिंदू राज्य होते त्यांनी हिंदूंचं कोट कल्याण केलं वगैरे, असं नाही. त्यांचा जो राज्यकारभार होता तो राजेशाहीचा कारभार होता. त्याला धर्माचं हे देण्याचं काहीही गरज नव्हती, अधिष्ठान देण्याचं. आणि मग ब्रिटिशांनी हे ओळखलं की इथं वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र राहतात, गुण्या गोविंदानं राहतात, यांच्यात फूट पाडल्याशिवाय आपल्याला आपलं राजकीय दुकान चांगल्या पद्धतीनं चालवता येणार नाही. हे नेमकं ओळखून ब्रिटिशांनी गाजरकाठी आणि फोडा व झोडा नीती इथं अवलंबली. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की ब्रिटिश राजवटीमध्ये, ब्रिटिश साम्राज्यवादी काळामध्ये इथल्या जातीयवादी धर्मांध शक्तींना त्यांनी जाणीवपूर्वक चालना दिलेली. म्हणून सुरुवातीला मी जे एक विधान केलं की मुस्लिम लीग असेल किंवा इतर ज्या सगळ्या धर्मावर आधारित ज्या ज्या संघटना असतील किंवा हिंदू संघटना असतील, त्या संघटनांचं भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या मुख्य प्रवाहात योगदान अजिबात नव्हतं. त्यांनी ब्रिटिश धार्जिण्या भूमिका सातत्यानं आपल्याला घेताना दिसतात. आणि म्हणून एकीकडं हा देश स्वतंत्र होत असताना अपरिहार्यपणानं फाळणी जी करावी लागली, ती फाळणी ना इथल्या नेतृत्वाचा अपयश आहे ना हे आहे, तर ते इथल्या धर्मांध शक्तींचं फलित आहे. धर्मांध शक्ती आणि ब्रिटिश यांनी जी काय हात मिळवणी केली त्याच्यातून आपल्याला फाळणी स्वीकारावी लागलेली आहे. हा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण फाळणीबद्दल अतिशय चुकीचे ग्रह जाणीवपूर्वक धर्मांध शक्ती पसरवतात. आणि आज सुद्धा पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम तेढ, धर्माधर्मातली तेढ ही वाढवत ठेवून आपलं राजकीय दुकान चालवण्याचा प्रयत्न होतोय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ब्रिटिशांचं राज्य हे केवळ आणि केवळ शोषणावर आधारित राज्य होतं. त्या राजवटीचे अनेक दुष्परिणाम आपण भोगलेले आहेत. एक उदाहरण मी सांगतो आणि पुढे जातो. ज्यांना आपण भारताचे पितामह म्हणतो, दादाभाई नौरोजी, त्या दादाभाई नौरोजींनी या ब्रिटिश सत्ता आमचं कशा पद्धतीनं शोषण करते आहे याचं एक अतिशय साधार विवेचन
म्हणजे एखाद्या संशोधकानं ज्या पद्धतीनं संशोधन करून आपला प्रबंध लिहावा, आपला पेपर लिहावा, त्या पद्धतीनं दादाभाई नौरोजींनी एक 100-125 पानाचं पुस्तक लिहिलं आणि त्यातून त्यांनी दाखवून दिलं की ब्रिटिश आमच्या या देशाचं कशा पद्धतीनं आर्थिक शोषण करतायत, कशा पद्धतीनं इथल्या जनतेचं मानसिक शोषण करतायत, मानसिक गुलामगिरीला आणि आर्थिक गुलामगिरीला हे ब्रिटिश साम्राज्यवाद आम्हाला कसं भाग पाडतोय ह्याचं अतिशय सूत्रबद्ध विवेचन दादाभाई नौरोजींनी केलं आणि इथले देशी उद्योगधंदे कसे जाणीवपूर्वक बंद पाडले जातात. इथं कापूस पिकवून तो बोटीतून तिथल्या म्हणजे मँचेस्टरला इंग्लंडमध्ये नेऊन तिथं कापड तयार करून ते पुन्हा इथंच आमच्या बाजारपेठेमध्ये कसं विकायला आणलं जाते. आणि मग साधी गोष्ट आहे, लक्षात घ्या, इथल्या कापसावर प्रक्रिया करून तर जे कापड इथंच तयार केलं आणि इथल्या बाजारपेठेत विकलं तर ते स्वस्त पडेल की नाही? पण नाही, इथला कापूस त्या मँचेस्टरला बोटीतनं न्यायचा, पुन्हा तो कापड तयार करून इथं आणायचं आणि आपल्यालाच तो विकायचा. या सगळ्यामध्ये एक प्रकारचं आर्थिक शोषण आणि विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकता यापासून भारताला दूर ठेवणं असं एक ते षडयंत्र होतं. हे सगळं षडयंत्र दादाभाई नौरोजी आणि इतर अनेकांनी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं उघड केलं आणि हळूहळू इथल्या जनतेमध्ये क्रांती व्हायला सुरुवात झाली. क्रांती म्हणजे लगेच काही क्रांती 1942 साल आलं नाही, पण एकीकडं समाजामधले विचारवंत अशी जागृती करत होते, त्याचबरोबर एकीकडे समाजातली वैचारिक आंदोलनं ही सुरू होती. ज्या आंदोलनाला राजाराम मोहन राय यांच्यापासूनची सगळी सुरुवात होती. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले असतील, आगरकर असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, शिंदे असतील, अशी अनेकांची नावं आपल्याला घेता येणं शक्य आहे. पण या सगळ्यांनी जे वैचारिक जनजागरण चालू केलेलं होतं ते वैचारिक जनजागरण आणि दुसरीकडं स्वातंत्र्याच्या भावनेनं पेटून निघालेली जी ऊर्जा केंद्र होती, जे नेतृत्व होतं, त्या नेतृत्वाने या सगळ्यांना एकत्र आणून केलेलं, ज्याला आपण म्हणजे मगाशी मी 1857चं जे उदाहरण दिलं, त्याच्यानंतर 1885 साली या देशामध्ये काँग्रेसची, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. दरम्यानच्या काळामध्ये इतर अनेक जनजागरणाच्या चळवळी होत होत्या, क्रांतिकारी चळवळी होत होत्या. इथल्या वृत्तपत्रांचं योगदान जनजागरणामध्ये सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की वहाबी चळवळ असेल, बिहार मधली असेल, बंगालमध्ये कानू संस्थान असेल, महाराष्ट्रामध्ये फडक्यांचं आपण बघितलं, वासुदेव बळवंत फडक्यांचं बघितलं. काँग्रेसची स्थापना 1885 ची, 1900 साली बरोबर वंगभंग चळवळ आपण बघितली. त्याचाही म्हणजे बंगालचं धर्माच्या आधारावर जी विभाजन करण्याचा लॉर्ड कर्झनचा जो घाट होता, तो घाट हे करण्याचा प्रयत्न त्यावेळी वंगभंग चळवळीमध्ये झाला आणि त्यातून लाल बाल पाल ही जी त्रयी आहे नेतृत्वाची, ती उदयाला आलेली आपल्याला लक्षात. लाल म्हणजे लाल बहादूर आपले लाला लजपतराय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. या लाल बाल पालनी व 1900 सालानंतर जे काही एक मूलभूत भूमिका या सगळ्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात बजावली, त्याच्यानंतर सशस्त्र क्रांतिकारक चळवळी अनेक झाल्या याच याच्यामध्ये. खुदिराम बोस असेल, मदनलाल धिंगरा असेल, गदरची चळवळ असेल, त्याच्यानंतर शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू जे अवघ्या वयाच्या 25 रूढही नुकतं फुटलेल्या वयात ही पोरं फासावर गेली, या सगळ्यांची शहीदांची चळवळ असेल. या सगळ्याचा लसावी म्हणून आपण बघत असताना एक विधान मला करावंसं वाटतं की भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये 2 महत्वाची व्यक्ती अशा होऊन गेल्या ज्यांच्या नावाने युग ओळखलं जातं. याचा अर्थ असा नव्हे की या 2च व्यक्तींचं योगदान मोठं आहे आणि बाकी यांचं नव्हतं. शेकडो, मगाशी सर म्हणाले त्या पद्धतीनं शेकडो लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली आहे. भगतसिंगापर्यंत पासून सगळ्यांनी, अनेकांनी. तर मुद्दा असा आहे की ही जी 2 माणसांच्या नावानं जे युग होतं, ते युग म्हणजे एक टिळक युग, टिळकांच्या नावांचं युग, आणि दुसरं गांधीचं युग, गांधींच्याकडे. आणि म्हणून आपल्याला भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाकडे बघत असताना आणि या 75 वर्षाचा आढावा घेत असताना एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आपल्या लक्षात येईल
की 1857च्या उठावानं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला एक प्रकारची हवा दिली. टिळक युगानं त्या सगळ्या हवेमध्ये अगदी प्राण फुंकले आणि गांधी युगानं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि गांधी युगानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर मगाशी ज्याचा उल्लेख झाला ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली भारताची राज्यघटना, त्या राज्यघटनेची मूल्य आणि त्या आधारावर झालेली त्याची 75 वर्षाची वाटचाल आणि त्याच्या समोर आज निर्माण झालेली आव्हानं, या सगळ्या टप्प्याकडे आपण अधिक बारकाईनं बघितलं पाहिजे. टिळक आणि गांधींच्या बाबत बोलत असताना मी फार तपशिलात जाणार नाही, पण एक मुद्दाम उदाहरण देईन. टिळक आणि गांधी या दोन व्यक्ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात ज्यांच्या नावानं युग ओळखलं जातं आजच्या युगात. आता एक गंमत अशी आहे की दोघांची ही राजकीय भूमिका प्रचंड वेगवेगळी आहे. एक जहालमतवादी आहे. लोकमान्य टिळक म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय वगैरे वगैरे. आणि महात्मा गांधी म्हटल्यानंतर आपल्याला अहिंसा. हा जो काय बदल आहे म्हणजे एका जहाल नेतृत्वाकडून मवाळ नेतृत्वाकडे भारताच्या स्वातंत्र्याची सूत्र आली आणि भारत स्वतंत्र झाला. याच्यातला एक फक्त टप्पा मी सांगेन आणि पुढे जाईन. गांधीजींचं नेतृत्व ज्यावेळी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं आलं 1920 साली, लोकमान्य टिळक 1 ऑगस्ट 1920 ला कालवश झाले आणि या देशाची सूत्र गांधीजींच्याकडे आली. आता एक हा जो दिवस आहे म्हणजे 1920 हे जे काय भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातलं साल आहे ते अनेक अर्थानं महत्वाचं आहे. कसं महत्वाचं आहे तर लोकमान्य टिळक गेले आणि गांधीजींच्याकडे सूत्र आले. म्हणजे एका नेतृत्वाकडून दुसऱ्या नेतृत्वाकडे सूत्र येत असताना तो इतिहासही समजून घेणं फार महत्वाचं आहे. आत्ताच मी विधान केलं आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. या दोघांच्याही मनोभूमिकेमध्ये राजकीय विचारामध्ये फार मोठं अंतर आहे. पण तरी सुद्धा हे कसं काय झालं तर एक किस्सा मी मुद्दाम सांगेन. साधारणतः 1915-16च्या दरम्यान महात्मा गांधी भारतामध्ये आले. याचा अर्थ दक्षिण आफ्रिकेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये वंशवादी संघर्ष जवळजवळ 20 वर्ष यशस्वी लढा करून गांधीजी भारतामध्ये आले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये गांधीजी उतरण्यापूर्वीच गांधीजी हे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये ते यशस्वी होऊन आलेले होते आणि म्हणून गांधीजींची 2 वाक्य फार महत्वाची आहेत. गांधीजींनी स्वतःच्या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे की मी भारतामध्ये आलो आणि भारतामध्ये त्यावेळी 3 माणसं मला फार मोठी वाटली आणि जी होती ती कोण तर गांधीजींच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की मी भारतामध्ये आल्यानंतर मला फिरोजशाह मेहता हे प्रचंड अशा उंच हिमालयासारखे मला वाटले. लोकमान्य टिळक हे मला अथांग सागरासारखे वाटले आणि आपले गोपाळकृष्ण गोखले हे मला निर्मळ पवित्र गंगेसारखे वाटले. लक्षात घ्या काय काय उपमा त्यांनी दिलेले आहेत. फिरोजशाह हिमालयाच्या उंचीचे, लोकमान्य टिळक अथांग सागरासारखे आणि गोपाळकृष्ण गोखले ज्यांना गांधीजींनी गुरु मानलं ते गोपाळकृष्ण गोखले मला पवित्र निर्मळ अशा गंगेसारखे वाटले. आणि गांधीजी पुढचं वाक्य लिहितात मी गंगेच्या प्रवाहात मिसळलो. म्हणजे जो नेमस्त भूमिका जी होती त्या नेमस्त भूमिकेचा स्वीकार गोपाळकृष्ण गोखल्यांच्या भूमिकेचा स्वीकार हा गांधीजींनी केला आणि मग तिथून ते हे सुरू झालं. आणि एक किस्सा मी मुद्दाम सांगेन. गांधीजी ज्यावेळी 1916च्या दरम्यान भारतामध्ये आले त्यावेळी पुण्याच्या एक कार्यकर्त्या होत्या अवंतिकाबाई गोखले नावाच्या. त्या अवंतिकाबाई गोखलेनी गांधीजींचं चरित्र लिहिलं. आता गंमत मी आताच सांगितलं की भारतात यायच्या आधीच गांधीजी प्रसिद्ध होते. तर त्या अवंतिकाबाई गोखल्यांनी गांधीजींचा असलेली भूमिका, दक्षिण आफ्रिकेत त्यांनी दिलेला लढा, वंशवाद विरोधी त्यांचा भूमिका आणि त्यांची एकूण सगळी वाटचाल याबद्दलचं एक चरित्र लिहिलं. आणि गंमत अशी आहे त्या चरित्राला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना.
टिळक त्या प्रस्तावनेत असं लिहितात की मोहनदास करमचंद गांधी या माणसानं दक्षिण आफ्रिकेमध्ये वंशवादाविरोधात अहिंसेचं आंदोलन करून जनजागरण करून जे यश संपादन केलेलं आहे त्या यशाबद्दल मला अभिमान आहेच, पण इथल्या ब्रिटिश साम्राज्य शक्तीच्या विरोधामध्ये ही भूमिका कितपत यशस्वी ठरेल याबद्दल मी साशंक आहे. पण तरी सुद्धा गांधीजी तिथं यशस्वी ठरलेले आहेत. त्यामुळं गांधीजींची ती भूमिका जर ब्रिटिश साम्राज्यवाद इथं त्याचा निपात करण्यासाठी जर उपयुक्त ठरणार असेल तर गांधीजींचा अनुयायी मी होईन असं कोण लिहितंय? लोकमान्य टिळक लिहितंय. लक्षात घ्या, आकाशाच्या उंचीची जी माणसं असतात ती माणसं या सगळ्या गोष्टींकडे इतक्या बारकाईनं बघत असतात आणि म्हणून आपल्या असं लक्षात येतं की एकीकडे जहालमतवादी असलेले लोकमान्य गांधीजींच्या अहिंसा विचाराचा अनुनय ब्रिटिश साम्राज्यवाद घालवण्यासाठी होणार असेल तर मी करायला तयार आहे असं ज्यावेळी म्हणतात तेव्हा त्या दोन्ही व्यक्तिमत्वांची आकाशाची उंची, विचार करण्याची पद्धत ही आपण लक्षात घेतली पाहिजे. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपल्या समोर आव्हान असं उभं राहिलेलं आहे. ना टिळकांनाही मानलं जातंय ना गांधीजींनाही मानलं जाते. उदो मात्र नथुरामचा सुरू आहे. ते मला वाटतंय 75 वर्षानंतरचं आजचं फार मोठं तुमच्या माझ्यासमोरचं आव्हान आहे. आणि म्हणून 1920 साल हे जे काही लोकमान्यांचं पर्व संपलं आणि गांधीजींचं सुरू झालं, यातून भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात एक महत्वाचा बदल असा झाला. आजपर्यंत भारताचं स्वातंत्र्य आंदोलन जे एका विशिष्ट, ज्याला आपण दरबारी स्वरूपाचं राजकारण म्हणू, खलिते सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय किंवा सरकारनं हे करावे असं सांगणारं जे होतं त्याच्याऐवजी आता त्याला दरबारी स्वरूप जाऊन भारताचं स्वातंत्र्य आंदोलन हे मैदानी स्वरूपामध्ये परावर्तित झालेलं आपल्याला. कारण गांधीजी हे जसे मोठे नेते होते त्याच पद्धतीनं गांधीजी हे फार मोठे समाजशास्त्रज्ञ आणि म्हणून इथल्या समाज जीवनाची नाळ त्यांनी जोडली. आणि म्हणून लक्षात येईल गांधीजींची सगळी आंदोलनं, आता मी त्या तपशिलात जात नाही, पण गांधीजींनी एक साधा मिठाचा सत्याग्रह, अनेक आंदोलनं केली. मिठाच्या सत्याग्रहाचं उदाहरण एवढ्यासाठी मी देणार आहे, आजपर्यंत भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जो महिला वर्ग, एवढ्या मोठ्या संख्येनं अर्धी जनता असलेला महिला वर्ग जो या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आलेला नव्हता, त्या महिला वर्गाला गांधीजींनी सांगितलं की बाई तू स्वयंपाकात आता जे वापरतीस ते त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग हा वाढलेला आपल्याला दिसतो. लोकशक्ती ही दुप्पट झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून गांधीजींच्या एकूण सगळ्या उपक्रमांकडे बघितल्यानंतर, आंदोलनांकडे बघितल्यानंतर, आणि पुन्हा हे सगळं अहिंसावादी भूमिकेत आहे. बंदुकीला बंदुकीनं उत्तर देणं हे असतं, म्हणजे त्याच्यातून हिंसेतून हिंसाच जन्माला येत असती. लक्षात एक मुद्दा मी उदाहरण देतो आणि पुढे जातो, म्हणजे आजचा त्याचा रिलेव्हन्स फार मोठा आहे. म्हटलं तर विनोद आहे आणि म्हटलं तर कुठल्या दिशेनं आम्ही चाललोय, कारण या व्याख्यानाचं सद्यस्थिती हे आहे. म्हटलं तर विनोद आणि म्हटलं तर हे असं आहे, असं म्हटलं जातं की एकदा म्हणे महात्मा गांधी आणि राजीव गांधी, भारताचे माजी पंतप्रधान, यांची स्वर्गात भेट झाली. आता मी विवेकवादी कार्यकर्ता आहे, मी स्वतः स्वर्ग आणि नरक या संकल्पना अजिबात मानत नाही, पण या दोघांच्याही माणसांचं योगदान बघितल्यानंतर असली तर ही माणसं स्वर्गातच असणार. कारण एकट्या माणसानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि दुसऱ्या माणसानं, आज आपण जे ऑनलाईन जी चर्चा करतोय या कोरोनाच्या काळामध्ये, ते ऑनलाईन किंवा हे सगळं विज्ञान तंत्रज्ञान आहे, त्याची भारतामध्ये मुहूर्तमेढ, त्याची भारतामध्ये आयात करण्यामध्ये राजीव गांधींचं योगदान हे फार मोठं, हे आपल्याला नाकबूल करता येणार नाही. तर ह्या दोघांची म्हणे एकदा भेट झाली स्वर्गात. बापूजी म्हणजे महात्मा गांधी राजीव गांधींना म्हणाले की राजीव बेटा,
आता ते त्याला बेटाच म्हणणार, उघड आहे. राजीव बेटा, देश स्वतंत्र आम्ही आणि आमच्या सहकार्यांनी, मी आणि माझ्या सहकार्यांनी केला. 90 वर्ष ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष केला या सगळ्या आपल्या भारतीयांनी. देश स्वतंत्र झाल्याच मला अवघ्या 6 महिन्यात वरती पाठवलं. आपल्याला माहिती आहे, देश स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि 30 जानेवारी 1948 ला गांधीजींना आम्ही राष्ट्रपित्यालाच खून केला. मला अवघ्या 6 महिन्यात वरती पाठवलं. माझ्या नंतर 30-40 वर्ष तू देश बघितलाय, देश प्रगती करतोय की नाही, देश विकास पावतोय की नाही, देशाला अच्छे दिन आलेत की नाही, हा प्रश्न गांधीजींनी केला. आता त्याला राजीव गांधींनी दिलेलं उत्तर जे आहे ते म्हटलं तर विनोद आहे आणि म्हटलं तर आजची सद्यस्थिती दाखवणार आहे. का ते मी सांगेन. राजीव गांधी म्हणाले, बापूजी देश प्रगती करतोय, देशाचा विकास व्हायला लागलेला आहे. बापूजी म्हणाले, अरे वा, एखादं उदाहरण सांग. राजीव गांधी म्हणाले, हे बघा बापूजी, तुम्हाला ज्यावेळी नथुरामनं गोळी घातली ती साध्या बंदुकीनं घातली, बरोबर. माझी आई म्हणजे या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना ज्यावेळी मारलं त्यावेळी स्टेनगन, मशीन गननं मारलं. आता बंदूक टू स्टेनगन, मशीन गन, विकास. आणि मला ज्यावेळी मारलं त्यावेळी मानवी बॉम्बनं मारलं. आता मुद्दा असा आहे की नथुरामच्या हातातली साधी बंदूक, पिस्तूल, ते राजीव गांधींना मारणारा मानवी बॉम्ब, हा विकास आम्हाला अभिप्रेत होता काय? हा विकास हिंसेचा विकास आहे. हा अभिप्रेत होता काय? नाही. आणि आज आमची वाटचाल ही त्याच्याहून वाईट पद्धतीने चाललेली आहे. मागच्या 30 जानेवारीला सगळ्या सोशल मीडियातनं तुम्ही एक चित्र बघितलं असेल, गांधीजींच्या प्रतिमेला गोळ्या झाडून एक प्रकारचा विकृत आनंद, एक भगवी कफनी घातलेली महिला आणि स्वतःला साध्वी म्हणून घेणारी अनुभवताना आपण बघितली. अरे ज्या राष्ट्रपित्याला तुम्ही जिवंत मारून त्याचे विचार दफन करू शकला नाही, त्याच्या आता प्रतिमेवरती रक्तरंजित करण्याचे घाणेरडे प्रयत्न तुम्ही करता आणि त्याच्यातून आसुरी आनंद मानता. हा जो हिंसेचा विकास आहे, हा जो कृतज्ञतेचा विकास आहे, तो कृतज्ञतेचा आणि हिंसेचा विकास आपल्याला अभिप्रेत नव्हता. स्वातंत्र्य आंदोलनानं गांधीजींनी, आणि केवळ काही गांधीजींनी नाही हो, गांधीजींनी अहिंसेचा संदेश दिला. पण मगाशी ज्या सगळ्या आपण 5000 वर्षाचा इतिहास बघितला, गौतम बुद्धांपासून भगवान महावीरांपासून सगळा हा अहिंसेचा इतिहास आहे आपल्याला. आणि हिंसेतून हिंसाच जन्म घेत असती, गोळीतून गोळीच जन्म घेत असती, पण शांततेतून शांतीच प्रस्थापित होत असती. हा इतिहास, हा समतेचा इतिहास, हा शांततेचा इतिहास, हा हिंसेचा इतिहास, हा भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची आपली पुंजी आहे. आणि ती पुंजी आपल्या भारताच्या संविधानामध्ये प्रवर्तित झालेली आहे, परावर्तित झालेली आहे. हे आपण, मला वाटतंय, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच गांधी हिंसेचा जो इतिहास आहे तो सगळा खोटेपणाचा इतिहास असतो. जी माणसं हिंसक असतात, हिंसक विचारधारेची असतात, ती धादांत खोटी असतात, खोटारडी असतात, त्यांच्या राष्ट्रनिष्ठा खऱ्या नसतात, त्यांच्या देशप्रेम खरं नसतं. हे लक्षात घ्या. हिटलर हे त्याचं उदाहरण आहे. हिटलरला कुठलं देशप्रेम होत? नाहीतर स्वकीयांची हत्या त्याने केली असती का कत्तर? तर नसतं. त्याला स्ववंश हा प्रिय होता. आणि ज्याला केवळ आणि केवळ राष्ट्रापेक्षा स्वधर्म, स्वजात, स्ववंश हा अतिशय महत्वाचा वाटतो, ती माणसं लबाड आणि खोटी असतात. गांधीजींच्या जीवनाचा लसावी एका वाक्यात जर सांगायचा झाला तर गांधीजी हे स्वतःला त्यांनी जाहीर केलेलं होतं, मी सनातनी हिंदू आहे म्हणून. सनातनी हिंदू म्हणजे खुनशी सनातनी नव्हे. सनातनी या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ असा आहे, जे नित्य नूतन आहे, जे नाविन्याचा स्वीकार करतं. विज्ञान तंत्रज्ञान नवा उगवलेला सूर्य आहे, त्या सूर्याची प्रकाश किरण आत्मसात करून आज जो अधिक उन्नत होतो तो सनातन, हा खरा अर्थ आहे. गांधीजी त्या सनातन धर्माचे प्रतिनिधी होते. 16व्या आणि 14व्या शतकात येणाऱ्या धर्माच्या ते प्रतिनिधी नव्हते, लक्षात. त्यामुळं गांधीजींच्या एकूण सगळ्या
ह्याचा लसावी जर आपल्याला काढायचा झाला तर आपल्या लक्षात येतं, एकेकाळी ईश्वर सत्य आहे म्हणणारे गांधीजी, बरोबर. गांधीजी काय म्हणत होती? ईश्वर सत्य आहे. आता कुणाचं काही ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. या देशात आज सुद्धा 99.99% लोक जिथं ईश्वर मानतात तो त्यांचा व्यक्तिगत आहे, घटनादत्त अधिकार आहे. उपासनेचं स्वातंत्र्य घटनेनं दिलेलं. त्या देशामध्ये गांधीजी ज्यावेळी सुरुवात करतात आणि भूमिका मांडतात, ईश्वर सत्य आहे, ती भूमिका मांडत 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 गांधीजी ज्यावेळी आपली आंदोलनं घेतात, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देतात, त्यावेळी फक्त केवळ शब्दांची आदलाबदलती नसती. ईश्वर सत्य आहे म्हणणारे गांधीजी सत्य ही ईश्वर आहे म्हणाला. म्हणजे अंतिम बांधिलकी कुणाशी? अंतिम बांधिलकी सत्याशी. मग ते सत्य कुठलंही असो, आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, राजकीय असो, इथं लबाडीला थारा नाही, सत्याला थारा. भाषण करताना मी म्हणायचं 135 कोटी जनता आहे, पण त्या 135 कोटी, मगाशी सर जसं म्हणाले मान्य सर, की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या 5 मूलभूत गोष्टी इथल्या देशाच्या प्रत्येक शेवटच्या माणसाला मिळतात काय? मिळवण्यासाठी तर इथं आम्ही संसदीय लोकशाही आणलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये करोडो लोकांच्या रोजगार गेले, करोडो लोक उपचाराविना मेले, ह्याला जबाबदार कोण अंतिमतः? याची काहीतरी आम्ही उत्तर दिलं पाहिजे की नाही? काय त्यांचा मागच्या जन्म आम्ही हे कर्मविपाक सिद्धांतातून त्यांना हे करणार आहे, तू या जन्मी गरीब का, तर तू मागच्या जन्मी पाप केलंतस. तू या जन्मी कोरोनानं गेलास का उपचाराअभावी, तू मागच्या जन्मी पाप केलंतस, असं म्हणणार आहे का आपण? म्हणून चालणार नाही. हाच तर स्वातंत्र्य दिनाचा, अमृत महोत्सवाचा संदेश आहे आणि भारताच्या राज्यघटनेचा संदेश आहे. आणि म्हणून स्वातंत्र्याचं हे सगळं आंदोलन लक्षात घेत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांचा सहभाग राहिलेला आहे. ते काय आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सहभाग राहिला कोणाचा नाही, तर जे कट्टर धर्मांध होते त्यांचा सहभाग राहिलेला नाहीये. त्यांनी अनेक पद्धतीने ब्रिटिशांची लांबूल चालन केलेलं आपल्याला दिसून येतं. ब्रिटिशांच्याकडून सवलती मिळवलेल्या आहेत या मंडळींनी. आणि म्हणून आज स्वातंत्र्यासमोर जर आव्हान जर आपल्या कुठलं उभं राहिलं असेल, तर आज ज्यांचा स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये काडीचाही सहभाग नव्हता, ते स्वातंत्र्याची गोष्ट आता करायला लागलेली आहे. आणि म्हणून गल्लोगल्ली देशप्रेमी आणि देशद्रोहीची प्रमाणपत्र वाटण्याचा एकमुखी कार्यक्रम जो आज सुरू झालेला आहे, तो कार्यक्रम बंद पाडणं हे सुद्धा तुमच्या माझ्या समोरचं एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. मित्र हो, एकीकडं 1820 म्हणजे आपण बघितलं 1857 पासून 1885 ची काँग्रेसची स्थापना, वंगभंगाचं आंदोलन, गांधीजींच्या सगळ्या चळवळी, या सगळ्या टप्प्यानंतर 1942 चा दिवस उजाडला, ज्याला 79 वर्ष 4 दिवसापूर्वी पूर्ण झाली. 8 ऑगस्ट 1942 म्हणजे 9 ऑगस्टला क्रांती दिन आपण म्हणतो. त्या क्रांती दिना दिवशी गांधीजींनी 2 महत्वाचे आदेश दिले. एक ब्रिटिशांना दिला आणि दुसरा आपल्याला दिला. आपल्या म्हणजे आपल्या पूर्वजांना. ब्रिटिशांना त्यांनी सांगितलं भारत छोडो, आता सोडून जावा भारत, आमचा मी बघू. आणि आपल्याला सांगितलं की आता करा किंवा मरा, ही अंतिम लढाई. आता तुम्ही घातीला आलेला आहे. आता जर तुम्ही स्वातंत्र्य मिळवू शकला नाही तर तुम्ही कधीच स्वातंत्र्यातून बाहेर येऊ शकणार. करा किंवा मरा, डू ऑर डाय. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की 1857 पासून 1947 पर्यंत 42 पर्यंत हे जे सगळी आंदोलनं, ही सगळ्याचं एकत्रीकरण 1942 नंतर अधिक जोमदार झालं. आणि मग 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उजाडला आणि आपण स्वतंत्र झालो. आता देश स्वतंत्र झाला. मग अशी अपरिहार्यपणानं असलेली फाळण्याबद्दल मी बोललो, फाळणीवर. आता देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाला कुठल्या दिशेनं न्यायचा आहे? कुठल्याही गावामध्ये आपण एसटी स्टँडवर उतरल्यानंतर, समजा मी बिदरीला उतरलो तर दूधसागर महाविद्यालय कुठल्या दिशेला आहे त्या दिशेनंच मी गेलं पाहिजे ना. काय स्टँडवर उतरून कुठल्याही दिशेला मी गेल्यानंतर दूधसागर महाविद्यालय येऊ शकत नाही. स्टँडवरनं दूधसागर महाविद्यालयाचा एक रस्ता आहे,
त्या रस्त्यानंच मला गेलं पाहिजे, तरच मला ते महाविद्यालयात इप्सित स्थळी मी जाणार. त्याच पद्धतीनं देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाला कुठल्या दिशेनं न्यायचं आहे हे ठरवण्यासाठी आमची भारताची राज्यघटना तयार झाली. ही राज्यघटना उगाच कुणाच्या तर मनात आली म्हणून तयार झालेली नाही. या राज्यघटनेनं, ज्यांना आपण भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मसुदा समितीचे चेअरमन होते, शिल्पकार होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आपले राष्ट्रपती पहिले, ते या घटना समितीचे प्रमुख होते. अशा या देशातलं वैचारिक क्रीम आपण ज्याला म्हणू, अशा 300 लोकांनी एकत्र येऊन ही भारताची राज्यघटना तयार केली. अनेक दिवस त्याच्यात बैठका घेतल्या. प्रत्येक शब्दाचा ज्याला शब्दशः खीस काढू म्हणून, हे करू म्हणून, तात्विक चर्चा म्हणू, अशी एक किस्सा मी मुद्दाम सांगेन. कारण हे जर तपशील आपण विसरलो तर फार, म्हणजे आपण स्वातंत्र्य आंदोलनाने घटना समजून घेतली. ही घटना तयार झाली सगळी, जी काय मगाशी सरांनी सांगितलं प्रियांबल आपल्याला, आम्ही भारताचे लोक पासून सुरू झालेलं ही स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आम्ही भारताचे लोक ह्याचा अर्थ त्या 26 नोव्हेंबर 1949 ला मंजूर करतानाचे भारतीय नव्हे, तर जोपर्यंत हा देश अस्तित्वात आहे त्या त्या पिढीचा प्रत्येक नागरिक म्हणजे आम्ही भारतीय. आणि 50-100 वर्षानं तुम्ही मी नसणार आहे, पण हा देश असणार आहे. आम्ही भारतीय त्या काळचे असणार आहेत. त्यांना ही घटना बांधील आहे. आणि स्वतः प्रत अर्पण करत आहोत म्हणजे काय, ही घटना याप्रमाणे वागून जर आम्ही अधिक चांगलं हा देश केला तर त्याच्या शाबासकीचे धनी आम्हीच असू. आणि ह्या पद्धतीनं वाटचाल न करता या देशाची अधिक परागती आम्ही केली तर त्या नालायकपणाचे धनी सुद्धा आम्हीच असू. हा त्या आम्ही भारतीयाचा अर्थ आहे. एक किस्सा सांगतो आणि मी पुढे जातो. ही घटना सगळी मंजूर झाली. एक सन्मान्य सदस्य उठले आणि म्हणाले की हे सगळं मला मान्य आहे, आम्ही भारतीय पासून यात कसलाही बदल करू नका, फक्त एक उपसूचना आहे की ईश्वराच्या साक्षीने आम्ही भारतीय सगळे करू. त्याच्यावर चर्चा झाली. लक्षात घ्या, घटना समितीमध्ये असलेले 99.99% लोक हे धर्म मानणारेच होते, ते नास्तिक नव्हते. तरीही त्याच्यावर चर्चा झाली आणि ती सूचना फेटाळण्यात आली. का फेटाळली? ही मंडळी काय नास्तिक होती, देव मानणारी नव्हती. जाणीवपूर्वक फेटाळण्यात आलं. कारण मगाशी सुरुवातीला मी जे वाक्य बोललो की या देशाला हजारो वर्षाची संस्कृती आहे, ती केवळ एकाधिकारी संस्कृती नाही. अहो, मुंबई पासून अवघ्या 100 किलोमीटरवर अनेक आदिवासी पाडे असे आहेत ज्यांना आपला धर्म माहिती नाही, चालत आलेला आहे, जे देव मानत नाहीत. चार्वाकाची परंपरा, देव नाकारणारी परंपरा, ही भारतीय परंपरा आहे. त्यामुळं आम्ही जर ईश्वराच्या साक्षीने हे जर शब्द घातले तर देव नाकारणारी जी चार्वाकाची विवेकवादी परंपरा आहे, अशा ज्या अनेक शेकडो परंपरा आहेत, त्या परंपरांना ही राज्यघटनाच मान्य होणार. एवढ्या बारकाईने विचार केलेला आहे, लक्षात. आणि म्हणून देव धर्म या सगळ्यापासून अलिप्त, फक्त आणि फक्त माणसाचा माणूस म्हणून विचार करणारी राज्यघटना ही भारताची आहे. म्हणून जगाच्या पाठीवर एकमेव तत्वग्रंथ, धम्मग्रंथ, धर्मग्रंथ, काहीही त्याला नाव द्या, जगाच्या पाठीवरचा एकमेव सामाजिक महत्वाचा दस्तऐवज म्हणून आपली भारतीय राज्यघटना ओळखली जाती. इतकं त्याचं महत्व आहे. आणि मग अशी भारताची ही राज्यघटना, आम्ही भारतीय लोक आणि स्वतः प्रत अर्पण, तुम्हाला सांगितलं जगातलं हे एकमेव असं पुस्तक आहे. आपण पुस्तकं अनेक वाचतो, लिहितो. आपण पुस्तक, कुठलाही लेखक कुठलंही पुस्तक अर्पण, कोण गुरुजनांना अर्पण करतं, पत्नीला करतं, पतीला करतं, मित्राला करतं. पण जगातलं हे एकमेव पुस्तक असं आहे जे आम्ही स्वतःलाच अर्पण केलेलं आहे. स्वतः प्रत अर्पण जगातलं एकमेव पुस्तक आहे. का? तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ते स्वतः प्रत अर्पण, आम्ही भारतीय पासून जी मूल्य आहेत त्या मूल्याप्रमाणे वागण्याची आमची जबाबदारी आहे. त्या मूल्याप्रमाणे वागून आम्ही जर हा देश विकसित केला, उन्नत केला, तर त्या शाबासकीचे धनी आम्हीच. आता मी शेवटच्या टप्प्याकडे येतो. ती मूल्य काय आहेत आणि सद्यस्थितीनं निर्माण केलेली आव्हानं काय. म्हणजे आपण भारताचा प्राचीन इतिहास बघितला, त्यानंतर स्वातंत्र्य आंदोलन बघितलं, त्या आंदोलनातले टप्पे बघितले,
त्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या ज्या काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी या सगळ्या ज्या विचारधारा होत्या त्या बघितल्या. भगतसिंगांपासून खुदिराम बोसांपर्यंतच्या गदरपर्यंतच्या क्रांतिकारक चळवळी बघितल्या. गांधी आणि टिळक आणि गांधी यांच्या नेतृत्वातले असलेले फरक आणि या सगळ्या म्हणजे जहालतेपासून अहिंसेपर्यंत मवाळतेपर्यंत हा सगळा आपण बघितला. या सगळ्या प्रवाहांची नेताजी सुभाषबाबूंचं आपल्याला नाव घेता येईल. अनेक आहेत, शेकडो आहेत. तर या सगळ्यांनी मिळून वैचारिक मतभेद असून सुद्धा या देशाच्या प्रती आपल्या निष्ठा ठेवून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या सगळ्या शक्ती, या सगळ्या आयडिओलॉजी, या सगळ्या विचारधारा एक दिलानं जात पात पंथ निरपेक्ष भावनेनं लढलेले आहेत. हा आपला जाज्वल्य इतिहास आहे. हे या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात यासाठी घेतलं पाहिजे, आज पुन्हा एकदा जातीच्या आणि धर्माच्या आधारावर आपली मानसिक फाळणी करण्याचा प्रयत्न जोमानं सुरू आहे. ज्या राज्यघटनेची जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, आज स्वातंत्र्यापेक्षा स्वतंत्राला महत्व दिलं जाते. कोणतरी एक टिकोजीराव येतो आणि लोकांचं काय ऐकतच नाही, मी म्हणेल तसंच काहीतरी एक आदेश देण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं हे घटनेच्या विरोधामध्ये. घटनेमध्ये स्वातंत्र्य अभिप्रेत आहे, स्वतंत्र नव्हे. आज घटनेनं आपल्याला, मगाशी मी म्हणालो तसं, आपल्याला श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर फार मोठं आक्रमण होताना आपल्याला दिसतं. खरं बोलूच नका, आम्हाला पाहिजे तसं बोला, खरं बोलण्यापेक्षा बरं बोला, असं काहीतरी एक भासवण्याचा प्रयत्न केला जातो. मला वाटतंय ज्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येतं तो देश पारतंत्र्यापासून फार लांब नसतो. आणि म्हणून आपण ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे की आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे आक्रमण होते, खरं आहे ते खरं आहे, खोटं आहे ते खोटं आहे. खोट्याला खोटं म्हणण्याचं धाडस जोपर्यंत इथल्या जनतेच्या अंगी बांधवत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला कळालाय असं आपल्याला मानता येणार नाही. दुसरी मुद्दा आहे तो घटनेनं दिलेला लोकशाही. लोकशाही स्वातंत्र्याचा संकोच आज आपल्याला होताना दिसतोय. लक्षात घ्या कसं असतं, म्हणजे महामानवाचं, कुठल्याही महामानवाचं किंवा व्यवस्थेचं मरण हे महामानवाचं मरण दोन पद्धतीनं. एक तर काय होतं की त्याचे विरोधक त्याचा खून करतात किंवा हत्या करतात. गांधीजींचा आपण बघितलं, सॉक्रेटिस पासून चालत आलेली ही परंपरा आहे. अगदी अलीकडे दाभोळकर पानसऱ्यांच्या पर्यंत, कलबुर्गी पर्यंत आपण. एक तर ज्याचे विचार पटत नाहीत त्याला गोळ्या घालून मारणं, शरीरानं संपवणं. दुसरीकडे त्याला शरीरानं संपून सुद्धा त्याचे विचार नष्ट होत नाहीत. गांधीला मारून काय गांधी कुठे संपले हो? शक्य नाही ना, कारण ते मानवाचा माणूस म्हणून विचार करणारं तत्वज्ञान आहे. मार्क्सला नावं ठेवून मार्क्स नाही संपू शकत, कारण ते माणसाचा माणूस म्हणून विचार करणारं तत्वज्ञान. आणि म्हणून मग काय होतं, दुसरीकडे त्याला गोळ्या घालून संपवता येत नाही म्हटल्यानंतर त्याचा अनुनयच करायचा. आपण मी आंबेडकरवादी आहे म्हणायचं, आंबेडकरांसारखं काहीच वागायचं नाही, आंबेडकर आपोआप झाला. आम्ही गांधीवादी आहे म्हणायचं, गांधीसारखं काहीच वागायचं नाही, गांधीचा पुन्हा खून. आज नेमकं तेच व्हायला लागलेलं आहे. आज स्वतंत्र भारतासमोर जर आव्हान कुठलं असेल 75 वर्षानंतर, आज मारेकरीच अनुयायी म्हणून मिरवायला लागलेले आहेत. ते तुमच्या माझ्या समोरचं मोठं आव्हान आहे. ते आव्हान फार बिकट आहे असं मला वाटतं, कारण या देशाच्या राजकारणामध्ये, या देशाच्या अर्थकारणामध्ये, या देशाच्या सांस्कृतिक कारणामध्ये अशा पद्धतीचं मारेकरीच अनुयायी म्हणून पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. सामान्य माणूस कंगाल होताना आपल्याला दिसतोय, आर्थिक दृष्ट्या, सर्व दृष्ट्या. सर्वहारा वर्गाची संख्या वाढताना आपल्याला दिसते. हजारो वर्ष आम्ही सांगत आलो की हा देश शेती प्रधान आहे, त्याच व्यवसायातले लाखो लोक आत्महत्या करतायत आणि आमच्या काळजात काहीही परिणाम होत नाही. हे मला वाटते फार भयावह आहे. देशाच्या राजधानीत महिनोन्महिने शेतकरी आंदोलन करतायत आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. हे मला वाटतं एका दुसऱ्या स्वातंत्र्य आंदोलनाची हाक देण्याची आज वेळ आलेली आहे.
कारण लक्षात घ्या, अमृत महोत्सव व्यक्तीच्या जीवनामध्ये 60 आणि 75 ही व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्वाची आहे. कारण व्यक्तीच्या जीवनाला एक प्रकारचं मर्यादा आहेत वयाला. एखादा कोणतर शतक मारत असतो, नाहीतर अनेक जणांना अमृत महोत्सव सुद्धा गाठता येत, 60 सुद्धा गाठता येत. पण आपण राष्ट्राचा विचार करतोय. राष्ट्राच्या जीवनामध्ये अमृत महोत्सव हा आता त्या अर्थानं उभा राहण्याचा काळ आहे, रांगण्याचा काळ आहे. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 70 वर्षाच्या 75 वर्षाच्या काळाकडे बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं, मी नकारार्थी अजिबात बोलणार नाही, निश्चितपणानं या देशानं भरपूर प्रगती चांगल्या पद्धतीने केली. त्याला नेहरूंचं नेतृत्व मिळालेलं असेल, इतर अनेक पंतप्रधानांनी किंवा या देशातल्या उद्योगपतींपासून शास्त्रज्ञांनी दिलेलं योगदान असेल, या सगळ्या. नेहरू काय रडत बसले नाहीत की काय या ब्रिटिशांनी मला कंगाल देश करून दिलाय, गेल्या 150 वर्षात काहीच उभं राहिलं नाही, मी आता काय करू, असं नेहरू रडत राहू नव्हते. नेहरूंनी आधी साम्राज्यवाद असून सुद्धा आधीच्या सत्तेला नावं ठेवली नाहीत, हे मला वाटतं लक्षात घेतलं. कारण एक व्हिजन होतं, शून्यातून विश्व उभं करायचं हे व्हिजन होतं. म्हणून त्यांनी पंचवार्षिक योजना आखल्या आणि आज उभं केलेलं विकण्याचं काम जोरात पद्धतीनं सुरू आपल्याला दिसतं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासमोरचं आव्हान आहे ते आहे. नेहरूंनी माणसं पेरली, आज माणसं खंक होताना दिसत आहेत, कंगाल होताना दिसत आहेत. आणि एकीकडे लाखो माणसं मरतायत, शेतकरी आत्महत्या करतायत आणि सामान्य माणसाची संपत्ती कमी होती आणि उद्योगपतींची 1-2 उद्योगपतींची शेकडो टक्क्यानं वाढते. हे काय गणित आहे? हे गणित विकृत गणित आहे. हे या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संसदीय लोकशाही समोर निर्माण झालेली आव्हानं असतील, समाजवादासमोर निर्माण झालेली आव्हानं असतील, धर्मनिरपेक्षतेच्या तत्वासमोर निर्माण झालेली आव्हानं असतील, संघ राज्याच्या एकात्मतेसमोर निर्माण झालेली आव्हानं असतील, आणि अंतिम शक्ती, अंतिम ज्याला शक्ती म्हणू, ती लोकांची आहे. आज लोकांना वजा करून लोकांचा विकासाची भाषा होती, ही काय भानगड आहे? तर आपल्याला असं चालणार नाही. हे सांगण्याचा हा अमृत महोत्सवी दिन आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना, या सगळ्या वाटचालीकडे बघत असताना निराशावादानं बघून आपल्याला चालणार नाही. सकारात्मक पद्धतीनं, कारण या देशानं अनेक ज्यांनी राजेशाही, इतर अनेक शाह्या, ब्रिटिश साम्राज्यशाहीला जिथं गुडघे टेकायला लावले, त्या देशाची ऊर्जा किती असेल, ऊर्जेचा वारसा आपल्याकडे. हा ऊर्जेचा वारसा अधिक चांगल्या पद्धतीनं सक्षमपणानं जपणं. आणि आपल्याला जर कोणत्या भांडवलशाहीच्या गळाला कोण डावत असेल, जाती आणि धर्माच्या आधारावर आपली कोण जर पुन्हा फाळणी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यापासून आपण अलिप्त राहणं आणि भारतीय राज्यघटनेची जी मूल्य आहेत त्या मूल्यांची प्राणपणानं जोपासना करणं आणि त्या मूल्यांच्या आधारावरच या देशाची बांधणी करण्याची शपथ आपण त्या दिलेली ना आम्ही भारतीय लोकांना, त्याच्याशी हे बांधील राहणं, हे मला वाटतं तुमच्या माझ्या समोरचं, सगळ्यांच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. सद्यस्थिती बिकट असली तरी हातबल होण्यासारखी अजिबात नाही. कारण या देशाची शक्ती, लोकशक्ती जी आहे, अनेक उन्मत्तांना स्वातंत्र्यानंतर सुद्धा इथल्या जनतेनं ताळ्यावर आणलेलं आहे. असं कोण लक्षात घ्या, राज्यघटनेनं दर 5 वर्षानंतर निवडणूक जी पद्धत आहे, दर 5 वर्षानंतर निवडणुकीमध्ये सामोरं जावं लागतं, एक अजेंडा घेऊन, एक जाहीरनामा घेऊन. असं कोण म्हणू शकलेलं नाही की नाही मला येतं हे पद बरं वाटतंय, मीच आणि पुढची 5 वर्ष नाही राहावा, पण ते जनतेच्या याला सामोरं जावं. आणि मग मुद्दा असा आहे, जनतेचे खरे प्रश्न कुठले आणि हवेत निर्माण केले गेलेले प्रश्न कुठले, ह्याचं प्रबोधन करणं ही तुमच्या माझ्या सुशिक्षितांची जबाबदारी. कुठलं तरी जातीवर आधारित, धर्मावर आधारित जर राजकारण कोण पुढे रेटत असेल, सांस्कृतिक राष्ट्रवादाचं, तर त्याला सांगितलं पाहिजे, बाबा मग अशी अनेक कवितांचा इथं उल्लेख झाला, भाकरीच्या सुर्व्यांच्या कवितेपासून कुसुमाग्रजांच्या कवितेपर्यंत.
अंतिम कुणाला आम्हाला उन्नत करायचं आहे, अश्रू कुणाचे पुसायचे आहेत? अश्रू या समाजातल्या शेवटच्या माणसाच्या दुःखाचं आम्हाला हरण करायचं आहे, त्याला उन्नत करायचं आहे. काय तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, ह्याच्यातच आम्हाला त्या शेंबडातल्या माशीसारखं अडकायचं आहे? नाही. मी पहिला भारतीय आहे आणि नंतर इतर सगळ्या गोष्टी आहेत, हे निक्षून सांगण्याची वेळ मला वाटते आता आलेली आहे. कारण ज्या शक्ती स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये कधीच नव्हत्या, असल्या तर ब्रिटिशांच्या बाजूने होत्या, त्या धर्मांना आणि जातीय शक्ती पुन्हा एकदा आपली पाळंमुळं रुजवण्याच्या कामाला लागलेले आहेत. आणि ते तुमच्या माझ्या समोरचं, या देशाच्या समोरचं, या देशाच्या राज्यघटनेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. ते आव्हान आपण सगळ्यांनी एक दिलानं, एक ह्यानं पेललं आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत, लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत, गांधीजींच्या स्वप्नातील भारत, सुभाषबाबूंच्या स्वप्नातला भारत, भगतसिंगाच्या स्वप्नातला भारत, पंडित नेहरूंच्या स्वप्नातला भारत आणि तुमच्या माझा आबा पणजा आजोबा आपले जे घरातले क्रांती कारक जे होते, नाना पाटलांपासून क्रांती अग्रणी जी डी बापूंच्या पर्यंत, ही सगळे, किंवा मगाशी उल्लेख झाला त्या आचार्य शांताराम गरुडांपासून भाई एन डी पाटलांपर्यंत, हे जे सगळे आपले जिते जागते क्रांतिकारक जे आहेत, पूर्वज आहेत, आपल्या घरातली ही जे सगळे आपले वडील, काका, आजोबा, ही सगळी जी माणसं आहेत, या क्रांतिकारकांनी कशाच्या साठी देश स्वतंत्र केला हे आपण लक्षात घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि आज ते जर आम्ही लक्षात घेतलं नाही तर पुन्हा एकदा मगाशी सर म्हटले तसं पारतंत्र्य आपल्याला नवं नाही आहे. आज कुठलाही देश तुमच्यावर आक्रमण करून हे होत नाही. तुमची बाजारपेठ, तुमची, आणि बाजारपेठ केवळ रस्त्यावरची नव्हे, तुमची मानसिक, तुमचं मन काबीज केलं, तुमच्या मनात जात धर्म ह्याचं विष पेरलं की तुम्ही कशालाही हे व्हायला तयार. मला वाटते ते आपण माणसाचा माणूस म्हणून विचार करून हे जे स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांनी मिळवलेलं आहे, 75 वर्ष वाटचाल त्या मूल्यावर झालेली आहे. भारताची राज्यघटना इतकी उत्तम, जगातला सगळ्यात मोठा सामाजिक दस्तऐवज असलेली ही राज्यघटना आहे. त्या राज्यघटनेच्या तत्वज्ञानावर, स्वातंत्र्य आंदोलनानं दिलेल्या आपल्याला काय म्हणू त्याला, तत्वज्ञानावर आपल्याला वाटचाल करायची आहे. हाच या सगळ्या ह्याचा संदेश आहे असं मला वाटतं. आणि म्हणून दूधसागर महाविद्यालयाच्या वतीनं आणि अग्रणी कॉलेजच्या अंतर्गत, योजनेअंतर्गत, या इतिहास विभागाच्या वतीनं ही जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे, त्या कार्यशाळेचं सुतोवाच म्हणून मला प्रामुख्यानं एवढंच मत नोंदवावं असं वाटतं की आज हताश होण्याचं अजिबात कारण नाही. फक्त आपण भारताच्या राज्यघटनेची मूल्य आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा विकासक्रम लक्षात घेऊन आपण व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, कुटुंब म्हणून वाटचाल केली तर निश्चितपणानं थोडंफार जे काही मळभ आलेलं आहे ह्या माफिया भांडवलशाहीचं आणि विकृत धर्मांधतेचं, ते मळभ दूर करून आपण निश्चितपणानं आपला जो चांगला सत्याचा अजेंडा आहे तो पुढे नेऊ शकतो असा एक मला आशावाद वाटतो. या कार्यशाळेमध्ये म्हणजे सुरुवातीला खरं तर कुसुमाग्रज, आपल्या कुसुमाग्रजांपासून नारायण सूर्यांपर्यंत, मंगेश पाडगावकरांपर्यंत अनेकांच्या कवितांचे दाखले देण्यात आले. मी माझी मांडणी सुद्धा माझ्याच एका गझलेनं, जी उद्याच्या निमित्ताने लिहिलेली आहे, त्या गझलेनं करतो आणि आपली रजा घेतो. सुरुवातीला मी समारोप करत असताना मला एका या अतिशय चांगल्या कार्यशाळेमध्ये आपण मला माझी भूमिका मांडण्याची संधी दिली, याबद्दल मी दूधसागर महाविद्यालय आणि आपल्या सर्वांच्या संयोजकांचे आभार मानतो. आणि स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं एक लिहिलेली गझल, त्याचे काही शेर आपल्या समोर ठेवतो आणि तोच या सगळ्याचा लसावी म्हणा किंवा समारोप असेल एवढं सांगतो. भूमिका अशी आहे, जी उद्या म्हणजे माझं जे युट्यूब चॅनल आहे, दर रविवारी मी गझल सादर करत असतो. उद्या हीच गझल मी म्हणणार आहे, पण आज ऍडव्हान्स मध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या समोर मी सादर करतो. भारतभूच्या स्वातंत्र्याला 75 वर्षी झाली.
भारतभूच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली, त्या मूल्यांचे रक्षण करण्या वाटत जाऊ विचार ढाली. हा उपक्रम त्या विचार ढाली वाटण्याचाच आहे. भारतभूच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली, त्या मूल्यांचे रक्षण करण्या वाटत जाऊ विचार ढाली. प्रचंड मोठ्या साम्राज्याला देत हादरे होती जनता. प्रचंड मोठ्या साम्राज्याला देत हादरे होती जनता. जनसामान्यांमुळेच इथली हुकुमशाही संपत आली. जनसामान्यांमुळेच इथली हुकुमशाही संपत आली. जेव्हा इथल्या धर्मांधानी परकीयांशी हात मिळवले, जेव्हा इथल्या धर्मांधानी परकीयांशी हात मिळवले, तेव्हा इथल्या लढवय्यांना हितशत्रूंची चाल कळाली. तेव्हा इथल्या लढवय्यांना हितशत्रूंची चाल कळाली. सर्वस्वाचा होम करोनी उभी ठाकली लाखो, सर्वस्वाचा होम करोनी उभी ठाकली लाखो जनता. मस्त वालत्या साम्राज्याची अखेर तेव्हा झोप उडाली. मस्त वालत्या साम्राज्याची अखेर तेव्हा झोप उडाली. स्वातंत्र्याच्या पहाट वेळी हा नीतीशी करार केला. स्वातंत्र्याच्या पहाट वेळी हा नीतीशी करार केला. सत्तेमधून मिळत राहावी सामान्यांना ख्याल खुशाली. सत्तेमधून मिळत राहावी सामान्यांना ख्याल खुशाली. समाजवादी समाज रचना या पायावर देश उभारू. समाजवादी समाज रचना या पायावर देश उभारू. या देशाची परंपरान घटना सुद्धा तेच म्हणाली. या देशाची परंपरान घटना सुद्धा तेच म्हणाली. ज्यांचे पूर्वज रक्त सांडते सारा भारत त्यांचा आहे. ज्यांचे पूर्वज रक्त सांडते सारा भारत त्यांचा आहे. गद्दारांचे प्रेम बेगडी खेळत असते नवीन चाली आपल्याला जाती धर्मात अडकवण्याच्या. ज्यांचे पूर्वज रक्त सांडते सारा भारत त्यांचा आहे. गद्दारांचे प्रेम बेगडी खेळत असते नवीन चाली. या देशाच्या स्वातंत्र्याचे चंद्र सूर्य ही लाखो होते. या देशाच्या स्वातंत्र्याचे चंद्र सूर्य ही लाखो होते. आज काजवे मिरवित असती खांद्यावरती उसण्याशाली. आज काजवे मिरवत असती खांद्यावरती उसण्याशाली. करो कितीही प्रयत्न कोणी दमनाचा आमिषाचाही. करो कितीही प्रयत्न कोणी दमनाचा आमिषाचाही. अखेर जनता जिंकत असते स्वातंत्र्याचे युद्ध निकाली. अखेर जनता जिंकत असते स्वातंत्र्याचे युद्ध निकाली. गंगा यमनी परंपरेची ज्योत तेवती गौरवशाली. गंगा यमनी परंपरेची ज्योत तेवती गौरवशाली. संविधानिक मूल्यासोबत जनता आहे पुढे निघाली. संविधानिक मूल्यांसोबत जनता आहे पुढे निघाली. भारतभूच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. त्या मूल्यांचे रक्षण करण्या वाटत जाऊ विचार ढाली. त्या मूल्यांचे रक्षण करण्या वाटत जाऊ विचार ढाली. मला वाटते हाच संदेश घेऊन आपण याच्या कार्यशाळेचं माझ्या भूमिकेच्या मांडणीचा मी समारोप करतो. पुन्हा एकदा दूधसागर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांचा इतिहास विभाग आणि सर्वच मंडळींना मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो की आपण या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी या कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ता म्हणून मला आपण सहभागी होण्याची संधी दिली. आणि आपण सहभागी झालेली मंडळी सुद्धा गेले जवळजवळ तास सव्वा तास मी बोलतोय, पण आपण शांतपणानं ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येते वर्षभर या उपक्रमामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर आपल्याशी माझे विचार शेअर करण्याला मला निश्चित आवडेल. तो आपण द्यावा असा एक आशावाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत दूधसागर महाविद्यालय बिद्री इतिहास विभाग यांच्या वतीने आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सद्यस्थिती या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या कार्यशाळेसाठी लाभलेले तज्ज्ञ मार्गदर्शक प्रसाद कुलकर्णी सर यांनी अगदी साध्या सोप्या आणि मार्मिक भाषेमध्ये म्हणजे बराच वेळ देऊन
त्यांनी सर्वांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला पहिलंच व्याख्यान असं म्हणायला काही हरकत नाही, कारण उद्या स्वातंत्र्य दिनाची 75 वर्षे पूर्ण होतात आणि हे वर्षभर चालेल ते पहिलाच आमच्या महाविद्यालयाला मान दिला, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं, इतिहास विभागाच्या वतीनं आणि अग्रणी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा शतशः आभारी आहे. त्याच पद्धतीनं या कार्यशाळेचं, ऑनलाईन कार्यशाळेचं अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रभारी प्राचार्य माननीय संजय पाटील सर यांनी बसवलेले आहे, त्यांचाही मी या ठिकाणी आभारी आहे. त्याच पद्धतीनं कार्यक्रमाचं प्रास्ताविक इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर अनिल माने यांनी केलेलं आहे, त्यांचे मी इतिहास विभागाच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. त्याच पद्धतीने या कार्यशाळेचे प्रमुख म्हणायला काय हरकत नाही, या महाविद्यालयाचे क्लस्टर महाविद्यालयाचे बिद्रीचे प्रमुख जे आहेत डी कोमिदार सर, तेही उपस्थित राहिले, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याच पद्धतीनं विद्यार्थी, सर्व उपस्थित प्राध्यापक ऑनलाईन, त्याच पद्धतीनं शिक्षकेतर कर्मचारी आणि आम्हाला सहकार्य करणारे संगणक विभागाचे सर्व स्टाफ, या सर्वांचं मी आभार मानतो आणि ही कार्यशाळा संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.